कुंभस्नानाची खिल्ली उडवणाऱ्या राज ठाकरेंवरती भाजपकडून सध्या जोरदार हल्लाबोल सुरू आहे। राज ठाकरेंची टीका अल्पमतामधली आहे अशा शब्दामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतलाय। तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरती टीका करणाऱ्यांना मनसे नेत्यांनी सुद्धा चांगलंच प्रत्युत्तर दिलंय। काही नाही, नांदगावकर साहेबही त्यांचं ऐकत नाही या बाबतीत असं दिसतंय। शेवटी त्यांनी टीका केली तर त्यांची टीका या देशामध्ये सध्या तरी अल्पमतात आहे, कारण ज्या प्रयागराजमध्ये 66 कोटींचा आकडा उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केला याचा अर्थच असा आहे की आमचे राजसाहेब हे या बाबतीमध्ये त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत अल्पमतात। आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे। मी स्वतः माझ्या आईबरोबर महाकुंभला जाऊन आलेलो आहे, गंगा स्नान केलेले आहे। मला तर आजपर्यंत एक साधी खाज पण आली नाही माझ्या कुठल्याही माझ्याबरोबर गेल्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला आहे। मग त्यांना कुठले 4-5 लोक भेटले हा विषय विचारायला पाहिजे ना। आणि हाच मुद्दा बकरी ईदच्या टायमाला काळात जेव्हा बकरी कापून जी घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोण विचारत नाही। तर राज ठाकरे यांनी गंगा स्नानाला काही विरोध केला नाही, मात्र तिथे ज्या पद्धतीची घाण झाली आहे या घाणीला विरोध केला असं आता मनसेच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय। तुम्हाला कल्पना आहे की राज ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबातील बाळासाहेब असतील का प्रबोधनकार वगैरे हे अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत आणि ते अत्यंत स्पष्टपणे बोलतात आणि अंधश्रद्धा या विषयावरती त्यांच्या स्ट्रेट भावना असतात, म्हणून त्यांनी त्यांच्या त्या भावना व्यक्त केल्या। आंघोळ करायला विरोध नाही, पण तिथे लोक ज्या पद्धतीने घाण पसरवतात किंवा त्या गंगा मातेचा जो काही पावित्र्य तो राखत नाही याच्यावर साहेबांचं ते कालचं भाष्य होतं। परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ते का आवडलं नाही मला कळलं नाही। बहुतेक त्यांना यासाठी आवडलं नसेल कारण भारतीय जनता पक्षाने 20,000 करोड रुपये गंगेवर खर्च केलेत आणि तो भ्रष्टाचारच होता। तर राज ठाकरे यांनी गंगाजल आणि कुंभस्नान याविषयी केलेल्या विधानावरती डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा टीका केली आहे। त्यांनी हिंदू भाविकांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी सदावर्ते करतात। राज ठाकरे यांचं अधिकृतरित्या बयान यायलाच पाहिजे, नाहीतर हिंदुत्ववादी संघटनांनी दोन्ही बाजू अवलंबल्या पाहिजे। एकतर कायदेशीर बाजू सुद्धा अवलंबली पाहिजे आणि त्याचबरोबर ते माफी मागत नाहीत, कारण शेवटी बघा एक लक्षात ठेवा, गंगा मैयाच्या तिथे सगळे नतमस्तक होतात, गुडघे टेकून माफी मागायची असते। माफी जोपर्यंत मागत नाहीत तोपर्यंत मला असं वाटतंय त्यांच्या विरुद्ध आंदोलन व्हायला पाहिजे। तर राज ठाकरे यांच्या या विधानावरती आता नाशिकमधल्या साधू महंतांनी सुद्धा टीका केलेली आहे। अशा पद्धतीने बोलण्याची राज ठाकरेंची एक फॅशन झाली आहे आणि मला कल्पना आहे त्यांचं, आय नो त्यांची जी सायकोलॉजी आहे की अशा पद्धतीने चर्चेत जे बॅक ड्रॉपला गेलेले होते, मागे पडलेले होते, अशा पद्धतीने विपर्यास करून पुन्हा चर्चेमध्ये यायचं आणि संपूर्ण भारतामध्ये निगेटिव्ह पब्लिसिटी कन्व्हर्ट इन टू पॉझिटिव्ह पब्लिसिटी ही राज ठाकरेंची सायकोलॉजी आहे। इज इक्वल टू 0 आहे, त्यांना 100 पैकी 0 मार्क आहेत, एकही सीट आली नाही। तर अशा पद्धतीने बोलले महानगरपालिका देखील पूर्णतः त्यांच्या हातातून जाणार, 0 मार्क। बघा, महाराष्ट्राची जनता इतकी सुज्ञ आहे आणि तिचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण राज ठाकरे वारंवार आपल्या भूमिका बदलतात आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना घरी बसवलं। बघा, राज ठाकरेंच्या कालच्या वक्तव्यातनं त्यांनी केवळ ते हिंदू विरोधी आहे हे स्पष्ट केलं, त्यांची हिंदू अस्मिता सुद्धा आपल्या सगळ्यांसमोर लक्षात आली की त्यांना हिंदू अस्मितेशी देणं घेणं नाही आणि मराठी अस्मितेशी देणं घेणं नाही। त्याचं कारण आहे महाराष्ट्रातल्या संतांनी गंगेला किती पवित्र स्थान दिलंय। महाराष्ट्राचे संत ज्ञानोबा तुकोबादी सगळ्या संतांनी गंगा नदी पवित्र मानली आहे। आपल्याकडे म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जातील भंगा। अशा पद्धतीने असताना सुद्धा राज ठाकरे ज्या बिभत्स पद्धतीने काल खिल्ली उडवत होते आपल्या धर्माच्या पवित्र गोष्टींची, त्यातनं त्यांची अस्मिता लक्षात येते। पुरोहित संघ असेल, अखिल भारतीय संत समिती असेल, आखाडा परिषद असेल, त्याचबरोबर सर्व हिंदुत्ववादी संघटना असेल आणि आध्यात्मिक आघाडी असेल, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत हा संदेश नक्कीच पोहोचवणार आहे, कारण की ते ठाकरे घराण्यातले एक वंशज आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं हिंदूंना खूप मोठी अपेक्षा आहे। परंतु असे बेताल वक्तव्य करून ते त्यांची स्वतःची विश्वासार्हता हिंदूंमधून कमी करत आहेत, यात मात्र शंका नाही। दरम्यान कुंभस्नानाविषयी बोलत असताना काल राज ठाकरे नेमकं म्हणाले तरी काय, ऐकूयात।
हे आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत. आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत. एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी. आणि आम्ही काय नदीला माता. परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार. मग मध्ये राज कपूरनी चित्रपट पण काढला. लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा. लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.